नमस्कार, विदर्भ कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गावाकडील पद्धतीची टोमॅटो रस्सा भाजी। सर्वप्रथम वाटण करण्यासाठी मी तव्यावर शेंगदाणे भाजून घेणार आहे। या भाजीला दाणे लावून केलेली भाजी सुद्धाही म्हणतात। अगदी चविष्ट अशी आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे। इथे आपण शेंगदाणे छान खरपूस चटका लागेस तोवर भाजून घेणार आहोत। शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यावरच आता हिरव्या मिरच्या आपण भाजून घेऊया। यावर थोडं तेल टाकू म्हणजे मिरचीला छान चटका बसेल। त्यासोबतच काही लसणाच्या पाकळ्या पण भाजून घेणार आहोत। लसूण आणि मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत। त्या पण आता आपण एका प्लेटमध्ये शेंगदाण्यासोबतच काढून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून वाटण तयार करून घ्यायचे आहेत। आता फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊन त्यात तेल टाकून घेऊया। नंतर त्यात फोडणीसाठी आपण जिरे, मोहरी व कढीपत्ता टाकून घेऊया। तेल गरम झाल्यावरच हे सर्व टाकून घ्यायचे आहे। भाजीला छान चटकदार अशी फोडणी बसायला हवी। आता यात थोडी हळद घालूया आणि टोमॅटो टाकून देऊ। टोमॅटो छान परतून घेऊन यात थोडं मीठ घालूया। थोडा मसाला टाकू आणि आता आपल्याला झाकण ठेवून टोमॅटो छान वाफेवरती होऊ द्यायचे आहे। मध्ये मध्ये झाकण काढून टोमॅटो शिजलेत का बघून घ्यायचे। इथे मला टोमॅटो थोडे राहिलेत असे वाटतंय, म्हणून मी आणखी थोडा वेळ होऊ देते। आता टोमॅटो छान पूर्णपणे शिजलेत आपलेत। यात आपल्याला तयार केलेले वाटण टाकायचे आहे। इथे मी मिक्सरचे भांडे पाण्याने विसळून ते पाणी टाकले आहे। आपल्याला हवा तसा पातळ रस्सा बनवून घ्यायचा आहे। मला इथे आणखी थोडा पातळ रस्सा हवा आहे, म्हणून मी थोडं पाणी आणखी घालते। आता आपल्याला या भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि कमी गॅसवर 5 मिनिटे तरी होऊ द्यायची आहे, म्हणजे या भाजीला अशी छान अप्रतिम अशी चव येईल। तयार आहे आपली छान झणझणीत अशी टोमॅटोची रस्सा भाजी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा।